नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठीचं ऋतुचक्र. आता ऋतुचक्र म्हणजेच काय, तर वातावरणामध्ये जे बदल होतात तेव्हा आपण म्हणतो की हे बदल ऋतूनुसार झालेले आहेत. मग हे नेमके ऋतू म्हणजे काय, कोणता ऋतू कधी येतो आणि वातावरणामध्ये त्यानुसार काय फरक होतो, आणि इंग्लिशचे किती महिने आहेत, त्याच्यामध्ये किती दिवस आहेत, मग इंग्लिशच्या महिन्यानुसारच मराठीचे महिने असतात का, तर या सगळ्यामध्ये काय फरक आहे किंवा कोणता सण कधी साजरा केला जातो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता जेव्हा इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन वर्ष चालू होतं तर तेव्हा पहिला महिना कोणता असतो, तर जानेवारीचा. पण मराठीनुसार पहिला महिना काय असतो, तर चैत्र. म्हणजे गुढीपाडवा झाला की आपलं नवीन वर्ष चालू होतं, म्हणजे चैत्रापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. आता जानेवारीमध्ये किती दिवस असतात, तर 31 दिवस असतात. त्याच्यामध्ये मराठीचे कोणते महिने असतात, तर मराठीचा एकच महिना पूर्णपणे नसतो. त्याच्यामध्ये काय असतं, तर जानेवारीच्या एका महिन्यामध्ये मराठीचे 2 महिने असतात. म्हणजेच काय, तर अर्धे अर्धे. जसे की हा 31 दिवसांचा आहे तर एकाचे 16 दिवस असतील, एकाचे 15 दिवस असतील. सो असे मिळून हे काय होणार आहे, तर 31 दिवस कंप्लीट होणार आहेत. म्हणजे जानेवारीमध्ये मराठीचे 2 महिने झाले, कोणते, पौष आणि माघ. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात, 28 किंवा 29. आता 29 कधी, जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा काय असणार आहे, तर 29 दिवस असणार आहेत. आता फेब्रुवारीमध्ये मराठीचे कोणते 2 महिने असतात, तर माघ आणि फाल्गुन. सो माघ हा इथे अर्धा झाला आणि फेब्रुवारीमध्ये अर्धा, असा मिळून काय झाला, तर माघ महिना कंप्लीट झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आहे मार्चमध्ये किती दिवस असणार आहेत, तर 31 दिवस असणार आहेत. आणि मार्चमध्ये मराठी कोणते 2 महिने आहेत, तर फाल्गुन आणि चैत्र. आता हा फाल्गुन अर्धा फेब्रुवारीमध्ये झाला, अर्धा मार्चमध्ये झाला. आता जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, तर कोणता ऋतू येतो, तो विंटर ऋतू येतो. म्हणजेच काय, तर शिशिर. आणि मराठी कोणते 2 महिने आले त्याच्यामध्ये, जानेवारी आणि फेब्रुवारी मराठी कोणते 2 महिने आले, तर माघ आणि फाल्गुन. पण हा फाल्गुन फक्त फेब्रुवारीमध्ये कंप्लीट झालेला आहे का, तर नाही. म्हणजे मार्चचा अर्धा महिना हा फाल्गुनचा असणार आहे. सो हे मिळून काय झालं, तर शिशिर ऋतू कंप्लीट झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये वातावरणात काय फरक होतो, तर त्यावेळेस कडाक्याची थंडी असते, म्हणजे खूप थंडी असते. आता सण कोणते साजरे केले जातात, मुख्यतः माघी जयंती, होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात. आय होप तुम्हाला विंटर समजला असेल. आता तिसरा महिना जो होता मार्च, त्याच्यामध्ये अर्धा फाल्गुन आलेला होता, म्हणजे विंटर ह्याच्यामध्ये पण होता. आता मार्चमधल्या 31 दिवसांमध्ये फाल्गुन अर्धा असणार आहे, चैत्र अर्धा असणार आहे. त्यानंतर एप्रिलचे जे 30 दिवस आहे त्याच्यामध्ये मराठीचे कोणते 2 महिने आहेत, तर चैत्र अर्धा असणार आहे आणि वैशाख अर्धा असणार आहे. असा मिळून हा एप्रिल महिना कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर मेमध्ये 31 दिवस असणार आहे, त्याच्यातला अर्धा महिना हा कशाचा असणार आहे, तर वैशाखचा असणार आहे. सो मार्च आणि एप्रिल मिळून कोणता ऋतू होणार आहे, स्प्रिंग ऋतू होणार आहे. म्हणजेच काय, तर वसंत. आणि मराठीचे कोणते 2 महिने होणार आहेत, तर चैत्र आणि वैशाख हे मराठीचे 2 महिने. आता वातावरणात कोणता फरक होतो, तर नवीन पालवी, म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटते. आता कोणकोणते सण साजरे केले जातात, तर ह्याच्यामध्ये गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा आणि वसंत पंचमी हे सण साजरे केले जातात. आता मेमध्ये अर्धा वैशाख गेलेला आहे. आता मेमध्ये किती, 31 दिवस होते, त्यांच्यापैकी अर्धा वैशाख झाला, अर्धा काय असणार आहे आपला ज्येष्ठ. जूनमध्ये किती दिवस असणार आहेत, तर 30 मध्ये अर्धा ज्येष्ठ असणार आहे आणि अर्धा आषाढ महिना असणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये काय असणार आहे, अर्धा आषाढ असणार आहे, अर्धा श्रावण. म्हणजे 31 पैकी अर्धा आषाढ आणि अर्धा श्रावण असणार आहे. आता आला तिसरा ऋतू, कोणता, समर. आता समरमध्ये काय येणार आहे, तर मे आणि जून हे 2 महिने मिळून समर बनणार आहे. आणि मराठी कोणते 2 महिने असणार आहे, तर ज्येष्ठ आणि आषाढ. सो हा आषाढ जुलैमध्ये पण अर्धा महिना असणार आहे, तर त्यावेळेस काय असणार आहे, ग्रीष्म, म्हणजेच कडक उन्हाळा असणार आहे. त्याच्यानंतर आहे 7 नंबरचा जो होता जुलै. तर जुलैमध्ये मराठीचे कोणते 2 महिने होते, आषाढ आणि श्रावण होता, म्हणजे अर्धा आषाढ होता, तो कशामध्ये गेलेला आहे, ग्रीष्म म्हणजे समरमध्ये गेलेला आहे, कडक उन्हाळ्यामध्ये गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते सण होते, तर मुख्यतः वटपौर्णिमा आणि आषाढी एकादशी त्यावेळेस सेलिब्रेट केली जाते. त्याच्यानंतर आहे जुलैमध्ये आषाढ अर्धा गेल्यावरती काय राहिला, तर श्रावण जुलैमध्ये 2 महिने असणार, श्रावण आणि आषाढ. ऑगस्टमध्ये 2 महिने असणार आहेत, 31 दिवसांपैकी श्रावण आणि भाद्रपद. आणि 9वा आहे सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबरमध्ये 30 दिवसांपैकी अर्धा काय असणार आहे, तर भाद्रपद. आता
चौथा जो आपला ऋतू आहे तो आहे मान्सून. आता मान्सून म्हणजेच काय तर वर्षा. जुलै आणि ऑगस्ट हा कशामध्ये जाणार आहे, आपला मान्सूनमध्ये जाणार आहे. म्हणजेच मराठीचे कोणते 2 महिने असणार आहे, श्रावण आणि भाद्रपद जे असणार आहेत ते जाणार आहेत वर्षा. म्हणजे त्यावेळेस ऋतूमध्ये काय फरक असणार आहे, तर त्यावेळेस खूप पाऊस असणार आहे. सो हे पावसाळ्याचे दिवस असणार आहेत. आता मुख्यतः सण कुठले साजरे केले जातात, तर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे सण मुख्यतः साजरे केले जातात. त्यानंतर आहे 9 नंबरचा सप्टेंबर. आता सप्टेंबरमध्ये किती दिवस आहेत, तर 30. तर 30 दिवसांपैकी भाद्रपद महिन्यामध्ये अर्धे दिवस गेलेले आहेत आणि अश्विनमध्ये काय आहेत, तर अर्धे दिवस राहिलेले आहेत. त्यानंतर 10वा महिना कोणता आहे, तर ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये किती दिवस आहेत, तर 31 दिवस आहेत. जो अश्विन अर्धा झाला होता कशामध्ये, सप्टेंबरमध्ये, तर अर्धा कशामध्ये येणार आहे, ऑक्टोबरमध्ये. म्हणजे ऑक्टोबरमध्ये अश्विन आणि कार्तिक हे 2 मराठी महिने येणार आहेत. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये किती दिवस आहेत, तर 30 दिवस आहेत. तर त्याच्यामध्ये कार्तिक आणि मार्गशीर्ष हे 2 मराठी महिने येणार आहेत. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 2 इंग्लिश महिने मिळून काय होणार आहे, ॲटुमन हा ऋतू होणार आहे. म्हणजेच काय तर अश्विन आणि कार्तिक, अश्विन आणि कार्तिक हे 2 मराठी महिने मिळून शरद हा ऋतू तयार होतो. आता ह्याच्यामध्ये वातावरणात काय फरक होतो, तर टवटवीत हवा, म्हणजे त्यावेळेस फ्रेश हवा मिळत असते. आता कोणते सण साजरे केले जातात, तर शारदीय नवरात्र, कोजागिरी आणि दीपावली हे सण मुख्यतः साजरे केले जातात. त्याच्यानंतर आहे 11 नोव्हेंबर. सो नोव्हेंबरमध्ये कोणते मराठी 2 महिने असतात, कार्तिक आणि मार्गशीर्ष. म्हणजे हे जे 30 दिवस आहेत ह्याच्यातले अर्धे कार्तिक असणार आहे आणि अर्धे मार्गशीर्ष असणार आहे. त्याच्यानंतर डिसेंबर. डिसेंबरमध्ये किती दिवस आहेत, तर 31 दिवस आहेत. आणि डिसेंबरमध्ये कोणते म्हणजे कोणते मराठी महिने आहेत, तर मार्गशीर्ष आणि पौष. सो नोव्हेंबर आणि डिसेंबर हे मिळून काय होणार आहे, तर प्री विंटर. आणि मार्गशीर्ष आणि पौष हे महिने मिळून काय होणार आहे, तर हेमंत. आणि त्यावेळेस वातावरणामध्ये काय फरक असणार आहे, तर गुलाबी थंडी. आता डिसेंबरमध्ये पूर्ण पौष आहे का, तर नाही. जानेवारीमध्ये जे आपले 2 महिने होते, पौष आणि माघ, आपण माघपासून चालू केलं होतं आणि पौष महिना जो वरती अर्धा राहिलेला होता हा कशामध्ये जाणार आहे, तर ह्या हेमंत ऋतूमध्ये जाणार आहे. आणि वातावरण कसं होणार आहे, गुलाबी थंडीचं, म्हणजे हलकी हलकी थंडी असणार आहे त्यावेळेस. आणि आता सण कोणकोणते साजरे केले जातात, तर गुरुवारचं व्रत, दत्त जयंती आणि मकर संक्रांती असे हे सण साजरे केले जातात. आय होप की तुम्हाला हे ऋतुचक्र खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आता आपण बघूया की मेन जे 3 ऋतू असतात, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, त्याच्यामध्ये हे कसे ऋतू ऍड केले जातात. तर हिवाळा म्हणजेच काय, तर विंटर. विंटरमध्ये 2 ऋतू कोणते ऍड होतात, हेमंत आणि शिशिर. आणि उन्हाळ्यामध्ये 2 ऋतू कोणते असतात, वसंत आणि ग्रीष्म. आणि पावसाळ्यामध्ये असतं वर्षा आणि शरद. म्हणजेच काय, तर पावसाळा म्हणजे मान्सून किंवा रेनी सीझन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.